बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिन कोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, तो 9850015558. व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे, पुनश्च ऐकून घ्या. 9850015558. नवीन वर्षाचा पहिला दिवस. सर्वांना नवीन वर्ष सुख समृद्धीचे जायो, आरोग्यप्रद राहो, आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणाऱ्या असो. कुठल्याही संकट समस्या ह्या आपल्यावर येऊ नये याबाबत ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयामार्फत आपणाला सदिच्छा, शुभेच्छा आणि आशीर्वाद. आपण आसपाव तर मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु आणि मकर राशी पावतर आलेलो होतो. 2026चं वार्षिक भविष्य. आता 2च राशी राहिलेले आहेत, कुंभ राशी आणि मीन राशी. आता आपण जात आहोत सातारा रोडवर, पण भुसावळपासून जामनेरचा हा भाग आहे. या प्रवास मार्गात आपण कुंभ राशीचं वार्षिक भविष्य घेणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत. तत्पूर्वी ज्यांना यंत्रसिद्धी हवी असेल त्यांनी, आता मी अनेकदा सांगतो की पाकिट त्याच मापाचं पाठवा, परंतु काल जवळजवळ 17-18 पाकिट आले आणि 17-18 पाकिटं येऊन मात्र तेच मोठं साईज, अगडबंप साईज पाठवलं जाते. आपल्याला जसं स्मरण आहे तर यंत्रसिद्धी मागवायचं, तसं त्याचे नियम पण आपण पाळायला हवे ना. मग विनाकारणच अशी पाकिटं आलेली ती काढली जातात, पाठवता येत नाही. तुमचा गैरसमज होण्याची संभावना याच्यात अधिक आहे, कारण तुमची चूक तुम्हाला दिसत नाही आहे. कारण हे आमचं रावेर गाव लहान आहे, लहान पोस्टाची पेटी आहे, त्यामुळे मोठे पाकिट आणि मोठं पाकिटाचं काही गरज नाही ना. 6 इंच रुंद, 10 इंच लांब एवढंच पाकिट आपल्याला हवं आहे. नसेल पाकिट तुम्हाला आणता येत असेल तर घरी करा चांगल्या ब्राऊन पेपरचं, काय लागते त्याला. अशी 2 पाकिटं करा. 2 पाकिटं केल्यावर त्या एका पाकिटावर आपला पत्ता लिहा, माझा पत्ता लिहू नका, तरी लोक लिहितात. काय सांगावं. 25 रुपयाची पोस्टाची सुटी तिकीटं टाकून देतात, त्याच्यात चिटकवायचं श्रेय घेत नाही. आम्ही याच्यासाठी हजारो रुपये खर्च करतो आणि तुम्हाला विनामूल्य देत आहोत, तरी पण आपण काळजी करत नाही. आम्ही तुमच्यासाठी सुखी राहावं, समृद्ध व्हावं, मनातील इच्छा पूर्ण व्हावी अशी आमची मनोकामना असते. स्वर्गीय सौ निर्मलाबाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही ते देत आहोत. आपल्याला फक्त थोडीशी काळजी घ्यायची आहे की 6x11 इंचाचं किंवा 10 इंचाचं पाकिट तयार करा. त्यावर आपला पत्ता लिहा, 25 रुपयाची पोस्टाची तिकीटं लावा. सरकार पोस्टाच्या तिकिटाला गोल टीक लावत नाही आहे, आपल्याला जाणावं लागणार आहे, तर तो लावा. हे पाकिट घडी करून दुसऱ्या पाकिटात तेही 6 इंच रुंद, 10 इंच लांब असं त्याच्यामध्ये घडी करून टाका आणि त्याच्यावर कुठलेही तिकीटं लावू नका. त्याच्यावर माझा पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा. हे अभिमंत्रित केले असल्या कारणाने आपल्याला मुहूर्त पाळण्याची गरज नाही, स्थापनविधी करण्याची गरज नाही. सर्वांना दिशेला लावायची आहे, कारण हे यंत्रावर काही चिटकायचं नाही, कापायचं नाही. कारण ही यंत्र जी आहे ते ज्योतिषशास्त्राच्या मूल्यानुसार, शास्त्रानुसार लांब, रुंद, वजनसुद्धा आधारित यात आहे. आणि ज्यांची इच्छा असेल त्यांनीच मागावी, श्रद्धा असेल, इतरांनी मागू नये. आपण मागितले ते वापरले नाही तर इतरांना तो लाभ मिळणार नाही, कारण तेवढी यंत्र शिल्लक
शिल्लक असली तर देता येईल, पण नसली तर अनेकांना वंचित राहील व तो दोष पण आपल्याला लागेल. श्रद्धा असेल तरच लावावं, नाही तर मुळीच लावू नये असं आहे. असो, आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. कुंभ राशी भाग्यशाली वर्ष असणार आहे. भाग्यशाली वर्ष असत असताना मात्र 7.5 या वर्षावर आपणास असणार आहे. कारण मीन राशीमध्ये शनी हा आहे 6 महिन्यापासून आणि आजही तो तिथेच राहणार आहे या वर्ष 2026मध्ये. म्हणजे 7.5 आपल्याला या ठिकाणी बघायला हवी, तर वर्षभर 7.5चे भोग आपणारा आहेच. भाग्य असावे तर आपल्यासारखे आपणच असे म्हणावे लागेल. सरती शेवटची 7.5 असली तरी 1.5-2 वर्ष 7.5 राहणार आहे. तरी पण हे वर्ष आपल्याला भाग्यवान वर्ष ठरणार आहे. काम करीत असताना मेहनत मात्र घ्यावी लागणार आहे. त्यामुळे शक्यतोवर चुका टाळा. कायद्याच्या कक्षेत राहूनच तुम्ही काम करा. त्यात आपण यशस्वी होणार आहात. वकील, लोखंड, कोळसा, पेट्रोल पंप, शास्त्रज्ञ, सर्जन या सर्वांना नवीन वर्षात अधिक काम, अधिक आर्थिक लाभ होणार आहे. सुख जास्तीचे प्राप्त होणार आहे. अविवाहितांचे विवाह आईच्या नातेवाईकाकडनं असणार आहे. मातृच्या नात्यात, मातृच्या ओळखीतून नातेवाईकातून आपला विवाह, जे अविवाहित आहे आणि ज्यांना विवाह करण्याची इच्छा आहे त्यांचे विवाह संपन्न होतीलच लावला मी, लक्षात घ्या. मातृपितृ यांना यावर्षी तीर्थाटन अवश्य करून घ्यावे. लेखी कराराचे व्यवहार असतील तर सध्या स्थगित ठेवावे. तातडीचे काही व्यवहार असतील तर वकिलांच्या सल्ल्याने करावे. लेखनासाठी आपल्याला प्रवास करावा लागणार आहे. महिला, समस्त महिला वर्गासाठी येणारे वर्ष लाभदायक असेल. संततीसाठी महिना आनंददायक वर्ष आनंददायक आहे. आपले कुटुंब देखील लहान मोठे धार्मिक कार्य संपन्न होणार आहे. पतिराज आपल्या विचाराने चालणार आहे. आपल्याला काहीतरी गिफ्ट देणार आहे. काही वेळा गैरसमज होण्याची शक्यता असल्या कारणाने तीड वाढणार नाही, स्वभावात वाद होणार नाही, अशांतता संसारात होणार नाही. याबाबत आपण प्रयत्न करावा. नोकर वर्ग आपण घेणार आहोत. समस्त कुंभराशी नोकर वर्गासाठी लाभदायक आहे. शासकीय नोकरी आपण करत असाल, कंपनीमध्ये नोकरी करत असाल तर आहे त्याच ठिकाणी लाभयोगाचे प्रसंग, लाभयोगाचे क्षण आपल्याला प्राप्त होणार आहे. आपण दुसरीकडे नोकरीसाठी प्रयत्न करीत असाल तर ते स्थगित ठेवावे. कारण नोकरी नवीनसाठी जाल तर तुम्हाला थोड्या काळासाठीच ते सुखावं वाटत असेल, परंतु त्यामध्ये अशांतता निर्माण जास्त होणार आहे. नुकसानीचे प्रसंग जास्त येणार आहे. म्हणून आपण ज्या ठिकाणी नोकरी करत आहात त्याच ठिकाणी नोकरी करावी. यावर्षी आपली पगारवाढ झाल्याची वेळ राहणार नाही. नोकरदारांना नोकरी करण्याची नवीन इच्छा असेल तर हरकत नाही, परंतु त्यात नुकसानीचे प्रसंग येण्याची शक्यता आहे. नोकरी इच्छुकांना नोकरीची इच्छा असेल तर त्यांनी अवश्य प्रयत्न करावे. त्यांना त्यात यश येईल. आपल्याला नेहमी 200 किलोमीटरच्या वर, 400 किलोमीटरच्या जवळच्या वर नोकरी प्राप्तीच्या संधी उपलब्ध होणार आहे. नोकरदारांना हे वर्ष अगदी आनंदाचे जाणार आहे. व्यवसाय, आपण ज्वेलरचा व्यवसाय करत असाल, लोखंडाचे व्यापारी असाल तर या व्यवसायात भरभराट होणार आहे. अधिक तुम्हाला नफा मिळणार आहे. नवीन वर्ष व्यावसायिकांना वाहनाचा लाभ मिळणार आहे. आपण ह्या काळामध्ये बचत देखील करू शकणार आहे. मोठी खरेदी सुद्धा करू शकणार आहे. नवीन जागा हवी असल्या तर नवीन जागेच्या संधी पण प्राप्त होणार आहे. आपला किराणा मालाचा व्यवसाय असेल किंवा मालवाहतुकीचा व्यवसाय असेल तर नवीन गाडी वाहन खरेदी करण्याचे योग पण या वर्षी आहे. आपल्याला मालाचे स्टॉक जुने असतील तर ते विक्री करून टाकावे आणि नवीन स्टॉक करावे.
आणि आपल्या अभ्यासानुसारच स्टॉक किती करावा, काय करावा ह्याबद्दल आपण त्याप्रमाणे वागावे. असं असताना लोखंड, पेट्रोल पंप, कोळसा, लोखंडाचे व्यापारी, तेलाचे व्यापारी उत्तम वर्ष जाणार आहे. आपण व्यवसायाच्या जागी बदल करू शकतात. आपण व्यवसायाची नवीन शाखा देखील उघडू शकतात. भागीदारीचे व्यवहार मात्र सांभाळून करावे. विद्यार्थी वर्ग, आपण विद्यार्थिनी असाल तर हे नवीन वर्ष यशदायी आहे. आपल्याला हॉस्टेलमध्ये राहत असल्यास सावधानपूर्वक राहावे. चुकीच्या मित्रांचे संबंध ठेवू नये. अभ्यासातून लक्ष विचलित करण्याचा ते प्रयत्न करणार आहे. यासाठी आपण अभ्यासिकेचे कार्य आपण करू शकतात. शत्रू म्हणजे आपली जवळची मित्रच आहे, म्हणून चांगले मित्रपरिवार जमवण्याचा आपण प्रयत्न करावा. जे काही गैरमार्गी मित्रपरिवार आहे त्यांच्यापासून दूर राहावे. नाहीतर जी कामं करतील आणि काही विघातक कामे असल्यास तर आपल्याकडे बोट दाखवलं जाईल. म्हणून अशा विद्यार्थीपासून आपण सावध राहावे. अभ्यास करावा. शक्यतोवर आपण कुठे वाहन चालवित असताना खूप सावधानता बाळगावी. अभ्यासात मन लावल्यास आपणास यशाची खात्री मिळणार आहे. नवीन शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थी वर्गास कायद्याची अडचण, नियमाचे अडथळे जरी आले तरी ते दूर होणार आहे. जुलै 2026 सर्वांसाठी सकारात्मक असे हे वर्ष राहणार आहे. राजकारणी, वर्तमान राजकारणी 7.5 असल्याने यापुढील काळात देखील 2.5 वर्ष ती कागदावर असणार असली तरी ती मात्र आपल्या जीवनात उतरणार आहे. पक्षाबद्दल केलेला विचार हा तो कायम ठेवावा. पक्ष बदल मात्र घातक ठरण्याची जास्त शक्यता आहे. राजकारणी मंडळीने आपलेच जुनेच ज्यात आहे त्या पक्षात राहून कार्य करावे. थोडा काळ राजकारणापासून दूर राहावे लागणार आहे. हा काळ थोडा आपल्याला कष्टाचा जाईल. आपण आपल्या स्वार्थासाठी किंवा इतर म्हणण्याप्रमाणे दुसऱ्या पक्षात प्रवेश अजिबात करू नका. असे केल्यास मात्र आपले त्या ठिकाणी यश मिळणार नाही आणि यश मिळालं तरी मात्र पक्ष फायदा करून घेईल. तुम्हाला कुठलाही लाभ मिळणार नाही. विरोधी पक्ष आपणास काही चिंतित करणार आहे, काही प्रश्न विचारणार आहे. त्या बाबतीत प्रक्रिया देताना मात्र शब्दाचे मूल्य जाणूनच अगदी सावरण्याचा प्रयत्न आपण करावा. राजकारणात नवीन संधी मिळण्याची शक्यता असल्याने आपण आत्ताच राजकारणाचा पाया मजबूत करावा. आर्थिक, कुंभ राशी समस्त व्यक्तींना आर्थिकतेबाबत सामान्य ग्रहयोग असले तरी नुकसानीचे योग मात्र नाही. घरात मंगल कार्य होणार आहे. आपल्याला बराच खर्च करावा लागणार आहे. सोन्या चांदीची खरेदी आपण करणार आहे. शेतकरी वर्गात मात्र नवीन वर्ष भरभराटीचे आर्थिक प्रगतीचे जरी असले तरी मात्र काही नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागणार आहे. हरभरा, तूर, हळद यात नफा मोठ्या प्रमाणावर मिळेल. कापूस, उडीद, मूग याच्यावर नैसर्गिक आपत्ती येण्याची संभावना आहे. याबाबत आपण सावध असावे. आरोग्य, 7.5 असल्याने सर्वत्र जणांना आरोग्याचा प्रश्न भेडसावणार आहे. काळजी त्याविषयी आपल्याला घ्यावी लागणार आहे. लहान मोठ्या माणसे असो कुठलेही असो तर त्या बाबतीत आपल्याला थोडंसं सावधानता बाळगूनच जीवनयापन करावं लागणार आहे. किचकट विकाराची संभावना देखील नाकारता येत नाही. किचकट स्वरासंबंधी हार्मोनचे विकार होण्याची शक्यता आहे. उष्णताजन्य विकार होण्याचे योग आपल्यात आहे. जुने आजार डोकेवर काढण्याची शक्यता आहे. कुंभराशी व्यक्तींना नवीन जागी प्रवास करण्याचे योग अधिक प्रभावित करणारे आहे. प्रवासामध्ये तीर्थाटन करण्याचे योग, धार्मिक विधी करण्याचे योग पण आपले आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींना
नियती 7:30 लाभलास डायरेक्ट ठरणार आहेत. त्यामुळे आपली या वर्षात प्रगतीच होणार आहे. आरोग्यदायी संपन्नता आपल्याला लाभणार आहे. महिलांनाच मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. इतरत्रना सर्वत्र यश मिळणारे हे वर्ष असणार आहे. असं आजच्या कार्यक्रमाला इथेच विराम देऊया आणि